खूप मस्त असं पाकात मुरलेलं स्वादिष्ट आवळ्याचं लोणचं तयार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लोणचं खूप आवडतं. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवूया आवळ्याचं गूळ घालून केलेलं खाराचं लोणचं. गुळाच्या पाकामध्ये हे लोणचं शिजवलेलं असल्यामुळे सहज वर्षभर हे लोणचं टिकतं. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आवळे वाफेवर शिजवून घेण्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. कुकरच्या डब्यामध्ये मी पाव किलो आवळे घेतले आहेत. हे आवळे असे कोरडेच आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत. आता कुकरमध्ये एक उंच स्टँड ठेवून घेते आणि त्यामध्ये हा कुकरचा डबा आवळे शिजवण्यासाठी ठेवून देते. वरून एक झाकण लावून बंद करून घेते. आता कुकरचं झाकण लावून कुकर बंद करून घेते आहे. आपल्याला हे आवळे 2 शिट्ट्यांवरती शिजवून घ्यायचे आहे. 2 शिट्ट्यांमध्ये हे परफेक्ट शिजतात. म्हणजे आवळे खूप मऊही होत नाही आणि त्यांचा क्रंचीपणाही टिकून राहतो. कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आता बाकीचं साहित्य बघून घेऊया. इथे मी घेतली आहे 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून मोहरीची डाळ, 2 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून सुंठ पावडर, अर्धा टीस्पून मेथ्या, 10-12 काळी मिरी, 7-8 लवंगा, पाव टीस्पून हळद, अर्धा ते 1 टीस्पून हिंग, 2 चमचे लाल तिखट. याशिवाय आपण घेतलं आहे 200 ग्रॅम इतका किसलेला गूळ आणि पाव कप पेक्षा थोडं जास्त तेल. लोणचं लगेच संपायचं असेल तर पाव कप तेल आपल्याला पुरे होतं. पण हे लोणचं जर वर्षभरासाठी टिकवायचं असेल तर थोडं जास्त तेल घालायचं. आता बडीशोप, मोहरी डाळ, लवंग, मिरी आणि मेथ्या आपल्याला एका पॅन मध्ये भाजून घ्यायचे आणि त्याची मिक्सरवरती जाडसर पूड करून घ्यायची आहे. सगळं नीट मिक्स करून घ्यायचंय आणि सतत हलवत राहून आपल्याला हे चांगलं गरम करून घ्यायचंय. मसाले भाजून झालेत, मसाल्यांना अजिबात करपू द्यायचं नाहीये. आता ते गार झाले की त्याची मिक्सरमध्ये पूड करून घेऊ. मसाले गार झाले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची छान पूड करून घेऊ. सगळ्या मसाल्यांची छान जाडसर पूड करून झाली आहे. आता आपले आवळेही गार झाले. या आवळ्यांच्या वरचं वाफेचं पाणी मी एका टॉवेलने पुसून घेते आणि आवळ्याच्या बारीक फोडी करून घेते. तुम्हाला ज्या साईज मध्ये आवळ्याच्या फोडी करायच्या आहेत त्या साईज मध्ये तुम्ही आवळ्याच्या फोडी करून घेऊ शकता. इथे मी सगळ्या आवळ्यांच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत. आता लोणच्यासाठी तेल गरम करून घेऊया. तेल छान धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे आपल्याला आणि मग तेलाचा धूर गेला की त्यामध्ये मी मोहरीची फोडणी देते. तेल तापलंय आपलं, तेलाचा धूर यायला लागलाय. आता मी गॅस बंद करते. आता तेलाचा धूर थोडा कमी झालाय, त्यात मी मोहरी घालते फोडणीसाठी आणि हे तेल कोमट होऊ देते. तेल कोमट झालं की मग आपण त्यामध्ये बाकी सगळे मसाले घालून घेऊया. तेल कोमट झालंय, आता घालते हिंग, मिक्सरवर बारीक करून घेतलेली मसाल्यांची पूड, नीट मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे. आता यात घालते आहे हळद, लाल तिखट, सुंठ पावडर, मीठ, सगळं नीट मिक्स करून घेते. आता तेल गरम असतानाच त्यामध्ये मी गूळ घालून घेते आणि तोही छान मिक्स करून घेते. आता यात घालते आहे 2 टेबलस्पून लिंबाचा रस. लिंबाचा रस मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगताना विसरली होती, तर प्लीज तो तुम्ही नंतर ऍड करा. आणि पुन्हा एकदा मी गॅस सुरू करून घेते. सगळे मसाले छान मिक्स करून त्यामध्ये मी आता आवळ्याच्या करून घेतलेल्या फोडी घालते
हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि गुळाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचंय. अगदी एक तार येईल इतपत हा गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पण त्याहून जास्त आपल्याला हा गूळ नाही शिजवायचा आहे. नाहीतर गूळ घट्ट होऊन लोणचं सुकं-सुकं होतं. थोडं रसरशीत हे लोणचं खायला खूप छान लागतं. मिश्रण शिजलंय आपलं. अजून एखाद मिनिट याला शिजवून घेते आणि मग गॅस बंद करते. गुळाला छान उकळी आली आहे. आता मी हा गॅस बंद करून घेते. आपलं लोणचं तयार झालंय. लोणचं गार झालं की मग आपण हे एका बरणीमध्ये काढून घेऊ. लोणचं गार झालंय ते आता एका बरणीत काढून घेते मी. छान पाकात मुरलेलं रसभरीत आवळ्याचं लोणचं आपलं तयार आहे. तुम्हालाही हे लोणचं नक्की आवडेल. करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.